नमस्कार मित्रांनो. आता पुढचे काही सेकंद तुमचा मेंदू माझे बोलणे कम्प्लिटली नॉर्मल पद्धतीने ऐकणार नाही. तो आधीच ठरवेल की मी राईट आहे की रॉंग आहे. माझं बोलण्याच्या अगोदरच तुमचं माझ्याबद्दल एक मत तयार होईल आणि गंमत म्हणजे तुम्हाला वाटेल तो निर्णय तुम्ही घेतलाय. पण सायन्स काय सांगतं? एका प्रयोगात लोकांना असं सांगितलं गेलं, तुम्हाला वाटेल त्या क्षणी बटन दाबा. त्यांच्या मेंदूची ॲक्टिव्हिटी मोजली जात होती आणि जे दिसलं ते खूप महत्त्वाचं होतं. बटन दाबण्याचा निर्णय त्या व्यक्तीला जाणीव होण्याच्या अगोदरच त्याच्या मेंदूमध्ये सुरू झाला होता. म्हणजे प्रोसेस अगोदर, अवेअरनेस नंतर. मानवी मेंदू दोन प्रकारचा असतो, एक फास्ट सिस्टम आणि एक स्लो सिस्टम. फास्ट सिस्टम ही इमोशनल आणि ऑटोमॅटिक असते. स्लो सिस्टम ही ॲनालिटिकल आणि एफर्ट घेणारी, मेहनत घेणारी असते. फास्ट सिस्टम जास्त निर्णय घेतो आणि स्लो सिस्टम त्याचं स्पष्टीकरण देत असतो. म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण लॉजिकल विचार करतोय, पण खरं कारण काहीतरी वेगळंच असतं. आपण म्हणतो मी ठरवलं, पण कधी कधी आपण फक्त स्पष्टीकरण देत असतो. समजा तुम्ही दोन लोकांना भेटला, एक कॉन्फिडंट आहे आणि दुसरा शांत आहे. तुम्ही 2 सेकंदामध्ये निर्णय घेता आणि नंतर त्याचं रिझन, कारणं देत बसता, जस्टिफिकेशन देत बसता की त्याची बॉडी लँग्वेज चांगली होती, त्याचा आवाज क्लिअर होता, एटसेट्रा एटसेट्रा. पण डिसिजन अगोदर घेतलेला असतो आणि रिझन नंतर दिलं जातं. मेंदूला एक गोष्ट खूप आवडते, ती म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी. आपले बिलीफ, आपला विश्वास, या गोष्टींना मेंदू प्रोटेक्ट करत असतो. आपले बिलीफ, आपला विश्वास स्टेबल राहावे. आपल्या श्रद्धेच्या, आपल्या विश्वासाच्या विरोधात जर कोणी पुरावा देत असेल तर मेंदू अनकम्फर्टेबल होतो. याला सायकोलॉजीमध्ये कॉग्निटिव्ह बायस असं म्हणतात. आपण माहिती नाकारतो, आपण स्वतःला डिफेंड करतो, सुरक्षित करतो. कारण बिलीफ बदलणं म्हणजे आयडेंटिटी हलणं, आणि आयडेंटिटी, ओळख ही मेंदूला खूप महत्त्वाची असते. वर्षानुवर्ष आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवलेला असतो आणि अचानक कोणीतरी येऊन आपल्याला असं सांगतं की तुमचा विश्वास चुकीचा असू शकतो. त्या क्षणी इरिटेशन होतं, मेंदू असह्य होतो. तर तो इगो नाही, तो तुमचा ब्रेन स्टॅबिलिटी प्रोटेक्ट करतो. यात पहिलं काम आहे सर्वायवल आणि स्टॅबिलिटी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मेंदू जग थेट पाहत नाही, तो प्रेडिक्शन करतो. भूतकाळावरून तो एक मॉडेल तयार करतो आणि मग रियालिटी त्यात बसवतो. म्हणूनच दोन लोक एकाच घटनेकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहतात, एकाच घटनेचे दोन निष्कर्ष काढतात. मेंदू तोच, मॉडेल अलग, मॉडेल डिफरंट. जर डिसिजन अगोदर घेतला असेल, जर फास्ट सिस्टम जास्त प्रभावी असेल आणि जर ब्रेन बिलीफ, विश्वास प्रोटेक्ट करत असेल, तर आपल्याकडे काय उरतं? अवेअरनेस. आपण मेंदू थांबवू शकत नाही, पण पॉज घेऊ शकतो. जेव्हा पुढच्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल खूप खात्री वाटेल, तेव्हा स्वतःला विचारा, एम आय रीचिंग दिस कन्क्ल्युजन बेस्ड ऑन एव्हिडन्स ऑर जस्ट हॅबिट? मे बी मॅच्युरिटी म्हणजे नेहमी बरोबर असणं नाही. मॅच्युरिटी म्हणजे चुकण्याची शक्यता मान्य करणं आणि तिथूनच खरं इंडिपेंडंट थिंकिंग सुरू होतं. धन्यवाद.